ब्रेकनंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबईमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालाय। स्नेहा प्रायमरी स्कूलमध्ये ही घटना घडलेली आहे। तर शाळेतील केअरटेकर आणि शिक्षकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे शाळेमधील सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। नवी मुंबईमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले कार्यालयात दाखल झालेले आहेत। पाहणी करतायत। रात्री उशिरा त्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये त्यांच्या कार्यालयात एका व्यक्तीच्या बॅगेत बंदूक सापडली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता संजय केणेकर कार्यालयाची पाहणी करतायत। छत्रपती संभाजीनगरातील भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर एक बॅग आढळून आलेली आहे। त्या बॅगेमध्ये एक बंदूक असल्याचं चित्र जे आहे ते स्पष्ट झालंय। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केणेकर आहेत। भाऊ, काय सांगाल, तुमच्या कार्यालयामध्ये ही बॅग आढळून आलेली आहे, या बॅगेमध्ये काय चित्र आहे, काय दिसतंय? काल रात्री दिवसभरात कोणीतरी ही बॅग इथंच ठेवून गेलं। तर माझ्या जे स्वीय सहाय्यक आहेत महेशजी बुराडे, त्यांनी ती बॅग मला फोन केला की कोणीतरी ही बॅग इथं विसरलं। म्हणलं ती आतमध्ये सोफा सेटवर ठेवून दे, परंतु त्याच्यात काहीतरी असं गन असल्यासारखं त्यांनी आता मला सकाळी सांगितलं। ती उघडून पाहिली तर त्याच्यात गन असल्यासारखं आम्हाला दिसतंय। त्यामुळे निश्चित ती बाजूला जिथं होती तिथं ठेवण्याचं मी त्याला परत सांगितलं आणि मग ती ठेवून दिली। बरं, मला आता दाखवा यामध्ये नेमकं काय आहे, कारण तुमच्या कार्यालयाच्या समोर ही बॅग आढळली, सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतो। नाही, आता पोलीस येतील, ती पोलीस असताना या ठिकाणी आपण पाहतोय तर या बॅगेच्या आतमध्ये ही बंदूक पाहायला मिळते। ही बंदूक जशीची तशी आतमध्ये आहे आणि यामध्ये जे पिस्टल आहे, म्हणजे जी बंदूक एअर गन आहे की कोणती बंदूक आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या ठिकाणी भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर ही बंदूक जी आहे ती आढळलेली आहे। भाजप आमदार संजय केणेकर आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, ही बंदूक आढळल्याच्या नंतर तुम्ही पोलिसांना कळवलंय का, काही सांगितलंय का? मी आता सकाळी पोलिसांना कळवलं। ऍक्च्युली ती बॅग कालपासून ते रात्री ती तिथं होती आणि रात्री ती कोणीतरी कार्यकर्ता का कोण अज्ञात व्यक्ती येऊन गेला माहित नाही, पण ती तिथं बॅग होती। तर मी माझ्या स्वीय सहाय्यकाला सांगितलं, महेश बुराडे म्हणून आहे, की ही बॅग कोणी विसरला असेल तर आत ठेवून दे। त्यांनी सांगितलं की अशी बॅग आहे, म्हटलं आत ठेवून दे कोणी विसरला असेल। परंतु तिला सकाळी उघडता पाहता त्याच्यात ती गन असे आहे। ती गन कोणाची माहित नाही, ती बॅगही कोणाची ते कळत नाही। ही बॅग कोणाची आहे, गन कोणाची आहे हे माहित नाही, असं या ठिकाणी भाजप आमदार संजय केणेकर बोलतायत। मात्र दुसरीकडे ही जी बॅग आढळलेली आहे या बॅगेमध्ये ही गन पाहायला मिळते। एका आवरणाच्या आतमध्ये, कव्हरच्या आतमध्ये ही गन आहे। सचिन, आपण पाहतोय, सचिन मी थोडं तुम्हाला थांबवते। आपण पाहतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। ती काळी बॅग आहे, त्या बॅगेमध्ये बंदूक दिसून येते। हा हत्येचा कट आहे का? या संदर्भात अद्याप कोणतीही हत्याचा कट आहे का कोणता दुसरा कट आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाहीये। मात्र जेव्हा ह्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कळालं, भाजप आमदार संजय केणेकर यांना कळालं, तर त्यांनी तातडीनं या ठिकाणी ही बॅग कोणाची आहे हा शोधण्याचा प्रयत्न केलाय। मात्र कुठेतरी घातपाताचा प्रयत्न आहे का किंवा हा संशय जो आहे तो देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे भाजप आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आपण पाहतोय तर संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित जमलेले आहेत आणि दुसरीकडे ही बंदूक जी आहे ती आढळून आलेली आहे। त्यामुळे भीतीचं वातावरण तर आहेच। मात्र हे नेत्यांना एक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखलं जातं। मात्र ही बंदूक कुणी आणली, नेमकी परवानाधारक बंदूक आहे की फक्त एअर गन आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर ही बंदूक आहे। या बंदुकीमध्ये इथं बॅग आहे, या बॅगेमध्ये ही बंदूक आहे। छत्रपती संभाजीनगरातील हा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय। तर भाजप आमदार संजय केणेकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं आता पुढील तपासातच कळेल नेमकं हा काय कट होता, काय हा भाग होता। मात्र कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते या ठिकाणी संजय केणेकर दाखल झालेले आहेत। पोलिसांना देखील आता ते कळवणार आहेत। निश्चितच आपण वेळोवेळी या बातमीचा अपडेट घेत राहू। सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।